वेलकम टू महास्पर्धा. मित्रांनो, कंबाईन ग्रुप सी मुख्य परीक्षा 2024चा अर्ज सादर करण्याची प्रोसिजर सध्या सुरू आहे आणि तो अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक ही 22 ऑगस्ट आहे. तत्पूर्वी तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. बऱ्याच उमेदवारांचे टायपिंगचे निकाल लागलेले नाहीत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेतलेले निकाल अद्याप लागलेले नाहीत. ते जर 22 ऑगस्टपर्यंत लागले तर तुम्हाला त्यामध्ये अर्ज करता येऊ शकतो. त्यामुळं बऱ्याच उमेदवारांना नॉट इलिजिबल असा मेसेज येतोय. याचा अर्थ तुमच्या स्टेप 4 मध्ये शैक्षणिक पात्रता जी आहे ती पूर्ण नसल्या कारणानं तसा मेसेज येतोय. त्या अनुषंगानं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या महास्पर्धा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यावेळेस तुम्ही आता आपल्याला MPSCच्या वेबसाईटवर आल्यानंतर ऑनलाईन लॉग इन करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीतच आहेत. लॉग इन करायचं आहे. लॉग इनसाठी तुमचा मोबाईल नंबर असेल किंवा ईमेल ID असेल, तुम्ही तो एंटर करायचा आहे. लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एक कॅप्चा आहे, कॅप्चा टाकायचा आहे. आता तुमची प्रोफाईल ओपन झालेली आहे. यामध्ये माय अकाउंटवर गेल्यानंतर तुम्हाला ही प्रोफाईल तुम्हाला दिसणार आहे. आता ही प्रोफाईल दिसत असताना इन प्रोग्रेस असा एक ऑप्शन इथे दिसतोय. याचा अर्थ काय, तर ही प्रोफाईल अद्याप लॉक केलेली नाही. मग ही लॉक कशी करायची, तर प्रोफाईल क्रिएशन ह्या ऑप्शनवर आल्यानंतर तुम्हाला ह्या 6 स्टेप दिसतील. ह्या 6 स्टेप या सगळ्यात महत्त्वाच्या स्टेप, पहिली स्टेप आणि 4 नंबरची स्टेप खूप महत्त्वाची आहे. कारण पहिल्या स्टेपमध्ये तुमचं नाव असेल, कॅटेगरी असेल, नॉन क्रिमिनल असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, व्हॅलिडिटी असेल, तुमचं अपंगत्व असेल, स्पोर्ट असेल, एक्स सर्व्हिसमॅन आहात की नाही, सेवा तुम्ही कुठे करताय का, तर त्याची डिटेल्स असते, सेवार्थ ID वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल करून द्याव्या लागतात आपल्याला. डोमासाईलची डिटेल्स आहे किंवा ॲडिशनल रिझर्वेशन कोणतं घेताय का. ॲडिशनल रिझर्वेशन म्हणजे यस केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे प्रोजेक्ट अफेक्टेड असेल, अर्थक्वेक असेल किंवा अंशकालीन पदवीधर जे कर्मचारी आहेत त्याचं रिझर्वेशन आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये मेन्शन आहेत. तर आता आपण स्टेप 1 स्टेप 4 बद्दल माहिती घेऊया. स्टेप 1 बद्दल तुम्हाला नावामध्ये काही अडचणी असतील तर तुम्ही ॲफिडेविट करून घेऊ शकता त्यावेळेस. परंतु आधार कार्डवर जे नाव जशा पद्धतीनं आहे तशाच पद्धतीनं तुम्हाला तिथं नाव टाकायचं आहे. मग कॅपिटल लेटर्स असतील, स्मॉल असतील, नाव आधी असेल किंवा सरनेम आधी असेल, त्या सगळ्या गोष्टी पाहून घ्यायचं आहे. त्याचबरोबर स्टेप 4 असेल. स्टेप 4 मध्ये तुमची एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे. क्वालिफिकेशनच्या अनुषंगानं बऱ्याच जणांना अडचणी येतात आणि त्या म्हणजे जेव्हा प्रोफाईल तुम्ही ज्यावेळेस ॲप्लिकेशन करत असताना तुमची स्टेप 4 ही कंप्लीट नसते. त्यामुळं तुम्हाला तिथं एरर येते की तुम्ही इलिजिबल नाही रेड कलरमध्ये. त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक ही जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते एडिट करून पाहायचं आहे. म्हणजे एडिट केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये काही अडचणी आहेत का त्या तुम्हाला दिसू शकतात. बऱ्याच वेळा काय होतं, टायपिंग सर्टिफिकेट वगैरे त्यामध्ये इथं पास्ड याऐवजी ॲपेड ॲटोमॅटिकली ऑप्शन झालेला आढळून आलेला आहे. त्यामुळे पुन्हा तिथं येऊन पास्ड करायचं आणि अपडेट करून तुम्ही सेव्ह करायचं. ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या केल्यानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही चेक इलिजिबिलिटी करता ॲप्लिकेशन करताना तेव्हा तुम्हाला तिथं ग्रीन सिग्नल दिसेल, तेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. तर आता एक्सपिरियन्स वगैरे असेल तर तुम्ही सर्व्हिसला असाल तर त्या गोष्टी तिथं तुम्ही मेन्शन करू शकता. तुमच्या फोटो आणि सिग्नेचर जर तुम्हाला बदलायचे असतील तर बदलू शकता. त्यानंतर इथं स्टेप 6 मध्ये तुम्हाला प्रोफाईल लॉक करण्यासाठी हा चेकबॉक्स आहे. सबमिट अँड लॉक प्रोफाईल करायचे आहे आणि कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर तुमची प्रोफाईल लॉक होते आणि तुम्हाला इथं कंप्लीट असा ऑप्शन दिसतो. त्यानंतर तुम्ही प्रोफाईल व्ह्यू करून पाहू शकता की तुमची काही डिटेल्स मिसमॅच आहे का किंवा काही चुकीचं झालं आहे का. तर ह्या गोष्टी तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आता जेव्हा तुमची प्रोफाईल लॉक असते तेव्हाच तुम्हाला ॲप्लिकेशन, ऑनलाईन ॲप्लिकेशन हा टॅब दिसत असतो. यामध्ये गट क मुख्य परीक्षा 2024 सगळ्यात शेवटी जाहिरात आहे. व्ह्यू करायचं आहे. व्ह्यू केल्यानंतर चेक इलिजिबिलिटी करायचं आहे. चेक इलिजिबिलिटी केल्यानंतर तुमच्या प्रोफाईलला काही उमेदवारांना इंडस्ट्री इन्स्पेक्टरला तुम्हाला नॉट इलिजिबल वगैरे असं दिसेल. आता मला त्या सगळ्याच पोस्टसाठी इलिजिबल दाखवत आहे. परंतु जे उमेदवार ऑलरेडी पोस्ट होल्डर आहेत, कोणती परीक्षा त्यांना नव्यानं पास करायची नसेल, म्हणजे त्या पोस्ट गरजेच्या नसतील, त्यांनी हे ऑप्शन तुम्हाला नको असतील ते अजिबात तुम्ही क्लिक करू नका. म्हणजे ऑलरेडी तुम्ही क्लर्क असाल तर तुम्ही क्लर्क टिक करून काही उपयोग नाही. आता मी फक्त इंडस्ट्री इन्स्पेक्टर हेच ऑप्शन अंतिमरित्या सिलेक्ट करणार आहे. परंतु आता मला तुम्हाला ही प्रोसिजर सिलेक्ट दाखवण्यासाठी या गोष्टी मला अपॉइंटिंग ऑथॉरिटीज कोणत्या आहेत त्याच्यासाठी मला ह्या ऑप्शन्स आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तरी दाखवाव्या लागणार आहेत. तर मी अंतिम जेव्हा फॉर्म सबमिट करणार आहे तेव्हा फक्त मी इंडस्ट्री इन्स्पेक्टर याच्यासाठीच क्लिक करणार आहे. फक्त आता मला तुम्हाला ह्या गोष्टी दाखवण्यासाठी मला फक्त टायपिंग सर्टिफिकेट म्हणजे लिपिक टंकलेखक हा ऑप्शन क्लिक करावा लागतोय. त्यानंतर मी मूळ फॉर्म माझा आहे असा इंडस्ट्री इन्स्पेक्टरला क्लिक करून भरणार आहे. आता बघा, अपॉइंटिंग ऑथॉरिटीज यावर क्लिक केल्यानंतर म्हणजे आता तुम्हाला जर ह्या सगळ्या पोस्ट सिलेक्ट करायच्या असतील तरी तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याचबरोबर हा ॲरो तुम्हाला दिसतो इकडे राईट साईडला डाऊन अप असे ॲरो दिसत आहेत. याचा अर्थ काय सांगितलाय त्यांनी,
जर तुम्ही भविष्यामध्ये पसंतीक्रम दिले नाहीत तर तुम्ही आत्ता ज्या पद्धतीनं इथला सिक्वेन्स ठेवलेला आहे तो सिक्वेन्स तुमचा पसंतीक्रमासाठी गृहीत धरला जाईल. आता समजून चला बेलीफ आहे, याला जर मी वरच्या दिशेने घेऊन चाललो तर हा 2 नंबरला गेला आणि आता 1 नंबरला गेला. तर माझी प्रायोरिटी ही बेलीफसाठी पहिली असेल, दुसरी असेल इंडस्ट्रीसाठी, तिसरी असेल टॅक्ससाठी, नंतर ही चौथी आणि क्लर्क ही 5वी. परंतु मला जर पहिल्या नंबरला क्लर्क घेऊन जायचं असेल तर तुम्ही क्लर्कला पहिल्या नंबरला घेऊन जाऊ शकता. अशा पद्धतीनं हे आहे. त्याचबरोबर तुम्हाला इंडस्ट्रीला 1 नंबरला ठेवायचा आहे किंवा 2 नंबरला ठेवायचा आहे तर तुम्ही ते डाऊन अप ॲरो ह्या पद्धतीनं तुम्ही त्या सगळ्या प्रोसिजर करू शकता. आता जसं आहे त्या पद्धतीनं आपण पाहूया. क्लर्क सगळ्यात खालच्या बाजूला हा ऑप्शन होता, ह्या पद्धतीनं आता मी इथं केलेला आहे. बेलीफ सुद्धा सेकंड लास्ट होता. तर आता तुम्ही सगळ्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अपॉइंटिंग ऑथॉरिटीज यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ह्या सगळ्या तुम्हाला ह्या बृहन्मुंबई क्षेत्रातल्या 20 ऑथॉरिटीज दिसतील, प्राधिकरणं, आणि बृहन्मुंबई क्षेत्राच्या अदर दॅन मुंबई अपॉइंटिंग ऑथॉरिटीज ह्या तुम्हाला 40 दिसणार आहेत. अशा एकूण 60 प्राधिकरणं आहेत, ज्यापैकी तुम्हाला निवडायच्या आहेत त्याच निवडू शकता. परंतु ज्यांना असं वाटतंय की मला सर्व प्राधिकरण निवडायचे त्यांनी आत्ताच निवडून ठेवा. भविष्यात तुम्हाला त्यामध्ये बदल काही करता येणार नाही. आणि हे निवडत असताना तुम्ही आता सुद्धा क्रम देऊ शकता किंवा भविष्यात नंतर सुद्धा तुम्हाला क्रम देता येऊ शकतं. आता क्रम देऊ शकता याचा अर्थ कसा, तर तुम्ही आता मंत्रालय 1 नंबरला क्लिक केलं तर या मंत्रालयासाठी 1 नंबर होईल. आता हा दुसरा लोकायुक्त सोडून मी कमिशनर, हा फिशरीचा आहे आयुक्तालय, ह्याला मी जर क्लिक केलं तर मंत्रालय 1 नंबर होईल आणि कमिशनर फिशरीज हे 2 नंबर होईल. नंतर मी लोकायुक्तला जर क्लिक केलं तर हा लोकायुक्तसाठी 3 नंबर होईल. अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला हे प्राधिकरणाचे पसंतीक्रम आत्ताच देता येऊ शकतात. भविष्यात पण देण्याची सोय निर्माण होणार आहे, तसं आयोगाने त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये सांगितलेलं आहे. आता आपण सगळे जे आहेत ते ओळीनं क्लिक करत जाऊ. तुम्ही माऊसने असे क्लिक करत जाऊ शकता किंवा तुम्ही तुमचा जो कीबोर्ड आहे त्याचा डाऊन ॲरो आणि टॅब ह्या सुद्धा गोष्टी तुम्ही यूज करू शकता. डाऊन ॲरो आणि टॅब दाबायचा आहे, त्यामुळे हे सगळे ऑप्शन्स तुमचे ॲटोमॅटिकली म्हणजे फास्ट तुमचे क्लिक होणार आहेत. त्यानंतर तुम्हाला हे सगळे क्लिक करून झाल्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू सुद्धा करता येणार आहे. म्हणजे किती आपण ऑथॉरिटीज सिलेक्ट केल्यात ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. यापैकी एखादं जर प्राधिकरण निवडण्याचं राहून गेलं तर तुम्हाला भविष्यात त्याचा पश्चाताप होऊ शकतो. ज्या गोष्टी 2023च्या जाहिरातीमध्ये तुम्हाला अनुभवायला आलेल्या आहेतच. तर अशा पद्धतीने हे तुमचे 60 प्राधिकरण आहेत ते आता सिलेक्ट झालेले आहेत. सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू सिलेक्टेड अपॉइंटिंग ऑथॉरिटीज इथं चेक करून बघायचं आहे. तर ह्या सगळ्या ऑप्शन्स आहेत, हे 20 ऑप्शन्स आहेत हे मुंबईचे, आणि मुंबईच्या बाहेरचे हे 40 ऑप्शन्स आहेत. क्लोज करून घ्या आणि तुम्ही अप्लाय करू शकता. आता मी अप्लाय करतोय. भविष्यात मला हा ॲप्लिकेशन हे कॅन्सल करून सुद्धा नव्यानं अप्लाय करता येऊ शकतं, कारण मी जोपर्यंत फी भरत नाही तोपर्यंत मला ॲप्लिकेशन चुकलं माझं तरी मी पुन्हा कॅन्सल ॲप्लिकेशन रिझन देऊन मी अप्लाय करू शकतो. आता अप्लाय केल्यानंतर तुम्हाला इथं डॉक्युमेंट जी अपलोड करायची आहे त्याचा ऑप्शन्स येतोय. आता ऑलरेडी तुमच्या प्रोफाईलमध्ये वेगवेगळे फॉर्म भरून झालेले आहेत, तर तुम्ही ते व्ह्यू डॉक्युमेंट करू शकता. तुम्ही ही डॉक्युमेंट आहेत तुमची तिथंच दिसत आहेत, किंवा तुम्हाला जर तिथं रिअपलोड करायचं असेल तर हा रिअपलोडवर सुद्धा ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही रिअपलोड करू शकता. एज प्रूफसाठीच 10वीचं सुद्धा किंवा तुमच्याकडे TC असेल किंवा LC असेल ह्या गोष्टीसुद्धा तुम्ही इथं अपलोड करू शकता. मराठी नॉलेजसाठी तुम्ही 10वीचं मार्कलिस्ट जिथं मराठीचा विषय आहे अशा गोष्टी तुम्ही मेन्शन केल्या तरी चालतील, काही अडचण नाही. त्याचबरोबर स्मॉल फॅमिली, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, ज्यांच्यासाठी ऑप्शन दाखवणार नाही त्याच्यासाठी त्या गोष्टीचा विचार करण्याची गरज नाही. परंतु ज्याचं लग्नच झालं नाही आणि त्याला सुद्धा हा ऑप्शन दाखवत असेल तर त्यांना सरळ नॉट ॲप्लिकेबल असं ब्लँक पेपरवर लिहायचं आणि तिथं तो कागद PDF करून अपलोड करायचा आहे. प्रूफ ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन, त्यामध्ये तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल तर ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट असेल किंवा मार्कलिस्ट असतील ह्या तुम्ही गोष्टी अपलोड करू शकता एकाच PDF मध्ये. त्याचबरोबर तुमच्याकडे सर्टिफिकेट असतील, या सर्टिफिकेटच्या गोष्टी आहेत तिथं, टायपिंग सर्टिफिकेट असेल किंवा MSCIT असेल तर तुम्ही अपलोड करू शकता. इथं तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, जसं की डिग्री सांगितलं, ह्या सगळ्या गोष्टी अपलोड करू शकता. आता ह्या तुम्ही क्लिक करायचा आहे. ऑलरेडी तुमच्याकडे हा डेटा जर सेव्ह असेल तर क्लिक केल्यानंतर तरच तुम्हाला हे पुढचे ऑप्शन्स उपलब्ध होतात. त्यानंतर तुम्हाला एक्झाम सेंटर तुम्हाला निवडायचं आहे. तुम्ही ही एक्झाम कुठं देणार आहात ती. आता यामध्ये ऑप्शन्स असे आहेत की हे अमरावती विभाग स्तरावरचे ऑप्शन्स आहेत आणि मुंबईला फक्त हे नवी मुंबई एवढाच ऑप्शन्स दिलेला आहे. प्रीसाठी सेंट्रल, वेस्टर्न असे ऑप्शन्स असतात. त्यानंतर इथं चेकबॉक्स क्लिक करणार आहे आणि इथं लोकेशन टाकून, मुंबई टाकून पे सबमिट करणार आहे. जोपर्यंत लोकेशन टाकत नाही, एकही लेटर टाकत नाही, तोपर्यंत तो ऑप्शन्स हा ॲक्टिव्ह होत नाही. पे अँड सबमिट म्हणल्यानंतर
सबमिट अँड पे फीज म्हणल्यानंतर तुमचा फॉर्म हा फी भरण्यासाठी पुढे प्रोसेसिंग करणार आहे. तर इथून पुढची प्रोसेस आहे ती तुम्ही व्यवस्थितरित्या भरू शकता. परंतु इथं एक महत्त्वाचा मुद्दा बाकी राहतो, तो म्हणजे टायपिंग स्किल टेस्ट तुम्हाला कोणत्या भाषेतून द्यायचे आहे आणि तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट कोणती आहेत, हे ऑप्शन्स आहेत इथं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता इथं पहिला क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे की विच टायपिंग स्किल सर्टिफिकेट डू यू हॅव, म्हणजे तुमच्याकडे कोणतं टायपिंग सर्टिफिकेट आहे. तुमच्याकडे जर फक्त मराठी असेल तर तुम्ही मराठीसाठी एक इंटर करू शकता. जर तुमच्याकडे दोन्ही असतील तर तुम्ही 3 ऑप्शन निवडू शकता आणि जर तुमच्याकडे फक्त इंग्लिश असेल तर तुम्ही 2 निवडू शकता. म्हणजे मराठीसाठी 1, इंग्लिशसाठी 2 आणि दोन्ही असतील तर तुम्ही 3 ऑप्शन्स निवडू शकता. परंतु काही उमेदवारांना टायपिंग स्किल टेस्ट अनिवार्य नाही. त्यामध्ये बरेच कॅटेगरी दिलेले आहेत. आयोगाचं हे नोटिफिकेशन आहे 26 मे 2024चं. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे बघा की त्यामध्ये कोणाकोणाला ती टायपिंग स्किल टेस्ट अनिवार्य नाही. तर दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन आरक्षणाचा दावा करणाऱ्या, अर्हताप्राप्त यादीत समावेश झालेल्या उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाचा कालावधी व 2 संधी अनुज्ञेय असल्यामुळे टंकलेखनाची चाचणी अनिवार्य नाही. म्हणजे टायपिंग स्किल टेस्ट तुम्हाला द्यायची गरज नाही असं त्यांनी ह्या नोटिफिकेशनमध्ये मेन्शन केलेलं आहे. परंतु तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट हे तुम्हाला नंतर सेवा जॉईन केल्यानंतर 2 वर्षामध्ये 2 संधीमध्ये तुम्हाला उपलब्ध करून द्यावं लागणार आहे. म्हणून टायपिंग सर्टिफिकेटच जर नसेल तर तुम्ही इथं 0 तुम्ही तिथं एंटर करू शकता. कारण यापूर्वी सुद्धा 2023च्या जाहिरातीमध्ये बऱ्याच वेळा त्यांनी कॉल केल्यानंतर हेल्पलाईनला त्यांनी 0 वगैरे एंटर करा म्हणून असं सांगितलेलं होतं. आता दुसऱ्या क्वेश्चनमध्ये त्यांनी असं विचारलेलं आहे की तुम्ही कोणत्या भाषेतून टायपिंग स्किल टेस्ट देण्यासाठी इच्छुक आहात. तुम्ही इथं असं म्हणू शकता, एक म्हणजेच तुम्ही मराठीमध्ये देऊ शकता किंवा तुम्ही इथं 2 असं म्हणू शकता. हे फक्त क्लर्कच्या बाबतीत नियम लागू होतात. जर तुम्ही 1 केलं तर मराठीसाठी तुम्ही टायपिंग स्किल टेस्ट देता असं समजण्यात येईल आणि 2 जर तुम्ही एंटर केलं तर तुम्ही इंग्लिशमधून देणार आहात असं समजण्यात येईल. परंतु टॅक्सच्या बाबतीत हे दोन्हीच्या दोन्ही तुम्हाला टायपिंग द्याव्या लागणार आहेत. परंतु आता तुमच्याकडे प्रमाणपत्र नाही तर तुम्ही 0 इथं देऊ शकता. जर प्रमाणपत्र नसून देखील तुम्हाला स्किल टेस्ट द्यायचीच असेल तरी तुम्ही सुद्धा 1, 2 असं एंटर करू शकता. परंतु काही वेळा काही स्किल टेस्ट अशा झाल्या त्यावेळेस त्यांना दिव्यांगांना सुद्धा स्किल टेस्ट देता आली, नंतर दिव्यांगांना हॉल तिकीट आली नाहीत असं निदर्शनास आलं. त्यामुळं तुम्हाला ऑप्शन्स तिथं 0 टाकला तरी काही हरकत नाही. परंतु या सगळ्या गोष्टींची खात्री तुम्ही स्वतः जबाबदाऱ्यांनी आयोगाकडे करून घेणं योग्य राहील, अन्यथा कोणाचं नुकसान होऊ नये. तर ह्या गोष्टी सगळ्या फिलअप झाल्यानंतर एक्झाम सेंटर असेल, डॉक्युमेंट असेल किंवा ह्या ऑथॉरिटीज असतील तर तुम्ही नंतर तुम्ही सबमिट अँड पे फीज यावर क्लिक करू शकता आणि तुम्ही फीज भरू शकता. त्यानंतर तुम्हाला रिसिप्ट किंवा फॉर्म हा तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. आता मी पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी बॅक करतो आणि पुन्हा माझ्या मूळ प्रोफाईलला येतो, पुन्हा ऑनलाईन ॲप्लिकेशनला येतो आणि नंतर मी गट क 2024ला चेक इलिजिबिलिटी करतो आणि पुन्हा मला फॉर्म भरायचा आहे, सबमिट करायचा आहे. तर मी ह्या सगळ्या गोष्टी कॅन्सल करतो आणि फक्त इंडस्ट्रीला ठेवून अप्लाय करतो. कारण मला जर गरजच नसेल इतर पदांची तर मी विनाकारण उमेदवारांना अडथळा ठरू शकतो. म्हणून असं प्रत्येकानं पॉझिटिव्हली विचार करून इतर उमेदवारांना देखील संधी द्या आणि तुम्ही फॉर्म ॲप्लिकेशन फिलअप करा. बरेच उमेदवार 23मध्ये सिलेक्ट झालेत तरी देखील 24मध्ये ह्या संधी पुन्हा आजमावायच्या आहेत त्यांना. तर असं करू नका. आपल्याच भावा बहिणींना, मित्रांना, मैत्रिणींना पुन्हा संधी द्या. ज्यांच्याकडे रोजगार नाही त्यांच्यासाठी ही संधी उपलब्ध करून द्या. जर तुमच्या काही अडचणी असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपला महास्पर्धा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा.